दिलेली तर श्री किरण सरनाईक वाटलेत का? माननीय सभापती महोदया, बाकी कामकाज घेते ना काय नाही, असं नसतं. तुम्ही इकडे येऊन बसा. आदरणीय सभापती महोदया, या विशेष उल्लेखाद्वारे मी एका प्रश्नावरती लक्ष केंद्रित करू इच्छितो. दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील अघोषित तसेच अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पावाढ देण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारची थकिते देयके मार्च अखेरीस निकाली काढण्यासाठी निधीची तरतूद करणे आवश्यक आहे. सभापती महोदया, दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक प्राथमिक शाळेतील 52,324 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव अनुदान टप्पा लागू करण्यासाठी जवळपास वार्षिक 1100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सध्या 20%, 40%, 60% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यावरील 49,562 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व त्यांना वार्षिक खर्च 935.43 कोटी रुपये तसेच शासन निर्णय 12/2, 15/2 व 24/2/2021 नुसार अपात्र ठरलेल्या मात्र 30 दिवसाच्या आत त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांवरील जवळपास 5,990 कर्मचारी यांना 107.10 कोटी व अद्यापर्यंत मंत्रिमंडळाच्या निर्णयात समाविष्ट नसलेल्या अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जे 20% साठी पात्र झालेले आहेत असे 2,714 कर्मचारी यांना 57.20 कोटी व सैनिक शाळेवरील 40 शिक्षक यांना 20% अनुदान देण्यासाठी 1.02 कोटी असे एकूण 52,324 कर्मचाऱ्यांना वार्षिक खर्च 1100 कोटी होणार आहे. सन्माननीय सभापती महोदया, या कर्मचाऱ्यांना 1 जून 24 पासून वाढीव टप्पा देण्यासाठी संच मान्यता तसेच त्यांच्या निकषाची पडताळणी सुरू आहे. या कारवाईची औपचारिकता पार पडेल, परंतु त्यांना लवकरात लवकर वेतन मिळण्यासाठी 1100 कोटीची तरतूद करणे गरजेचे आहे. 1100 कोटी रुपयाची रक्कम तरतूद करून अंशतः अनुदानित तसेच अघोषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा लागू करण्यासाठी निर्णय घेण्यात यावा.